आपण अतिशय कमी मतांनी हारलो, अन्यथा यावेळी एक नवीन रेकॉर्ड आपण विदर्भात तयार करू शकलो असतो। पण जे काही मिळालेलं मतदान आहे यामुळे मी स्वतः आनंदी पण आहे, समाधानी पण आहे। एकूणच महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की सगळे रेकॉर्ड या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण तोडले। यापूर्वी आपला जो सर्वाधिक स्कोर होता, हायेस्ट स्कोर होता, तो आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जेव्हा आपण 2014च्या निवडणुकीमध्ये विधानसभेत स्वतःच्या भरोशावर कुठली त्यावेळच्या शिवसेनेसोबतची युती न करता आणि आपले छोटे सगळे महायुतीतले पार्टनर घेऊन उतरलो होतो, त्यावेळी 122 जागा आपण जिंकल्या होत्या। पण यावेळी भारतीय जनता पक्षाने कमाल केली आहे, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी कमाल केली आहे आणि 132 आणि 5 अशा 137 जागा या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये आपण जिंकलो। आणि मला असं वाटतं की गेल्या 40 वर्षात महाराष्ट्रामध्ये कुठल्या एका पक्षाला इतक्या जागा मिळालेल्या नाहीत। हा 30-35 वर्षाचा रेकॉर्ड जवळपास आपण त्या ठिकाणी मोडला आणि कानाकोपऱ्यामध्ये सगळीकडे भारतीय जनता पार्टी ही विजयी झालेली आपण सगळ्यांनी बघितली। आणि अर्थातच एक प्रचंड मॅन्डेट 232 जागा एखाद्या महायुतीला मिळणं हाही एक नवीन रेकॉर्ड झाला। कारण आपल्याला माहिती आहे की यापूर्वीचा रेकॉर्ड महाराष्ट्रातला हा 222 जागांचा होता, तोही रेकॉर्ड आपण तोडला। त्यामुळे जनतेने अतिशय भरभरून अशा प्रकारचा विजय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिला। आणि आता निवडणुकीनंतर आपल्या सरकारने कामाची सुरुवात केली आहे। वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा या पूर्ण करण्याचा प्रयत्न हा आपण करणार आहोत। मला याची कल्पना आहे की ज्यावेळी लोक भरभरून देतात त्यावेळी अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षेच्या अनुरूप काम हे आपल्याला करावं लागेल। पण मला विश्वास आहे की देशामध्ये मोदी सरकार हे आपल्या पाठीशी आहे आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारला मिळालेला भक्कम पाठिंबा त्याने आपला आत्मविश्वास वाढलेला आहे। त्यामुळे मी आपल्याला आज एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की हे सरकार ज्यावेळेस 5 वर्ष पूर्ण करेल त्यावेळी महाराष्ट्राचं पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन झालेलं हे आपल्याला पाहायला मिळेल। महाराष्ट्र हा देशातलं उत्तम राज्य आहेच, पण महाराष्ट्रातल्या दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे। आणि म्हणून त्याच दृष्टीनं आज आपण मोठ्या प्रमाणात काम चालू केलं आहे। आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला 100 दिवसाचा कार्यक्रम केला, आता 150 दिवसाचा कार्यक्रम सरकारचा चाललेला आहे। हे कार्यक्रम म्हणजे केवळ कागदावरचे कार्यक्रम नाही आहे, तर सरकारला संस्थात्मक बळकटी देण्याचा प्रयत्न आपण करतोय। सरकार म्हणून एक इन्स्टिट्यूशन असं बिल्टअप करायचा प्रयत्न आपण करतोय की जे ऑटो पायलट मोडवर चाललं पाहिजे। आज आपण पाहतो की एखादा अधिकारी चांगलं काम करतो, एखादा अधिकारी वाईट काम करतो, एखाद्या जिल्ह्यात चांगलं काम होतं, एखाद्या जिल्ह्यात खराब काम होतं। असं न होता एक इन्स्टिट्यूशन म्हणून आपल्याला ही मशिनरी बिल्ड करायची आहे की ज्यातनं सरकारच्या योजना युनिफॉर्मली सगळ्या भागांमध्ये योग्य प्रकारे पोचल्या पाहिजेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।